प्रश्नातील संख्येच्या गटाशी जुळणारी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे। संख्या आहेत 5 5 1 3 3 9 आणि 4 2 8। संख्येतील अंकांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल हा आहे 25, यांचा गुणाकार असेल 81, 4 गुणिले 2 गुणिले 8 यांचा गुणाकार असेल 64। याचा अर्थ संख्येतील अंकांचा गुणाकार केल्यानंतर लक्षात येईल या ठिकाणी या सर्व वर्ग संख्या आपल्याला मिळत आहेत। असा पर्याय आपल्याला या ठिकाणी पर्यायातून शोधावायचा आहे। पर्यायाचा विचार केल्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे या प्रकारचं आपल्याला उत्तर असेल। म्हणजे 5 गुणिले 4 गुणिले 5 यांचा आपण जर गुणाकार केला तर हा गुणाकार 100 असेल, म्हणजे हा 10चा वर्ग असेल। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। 62, 34 आणि 82 या संख्यांचा विचार आपल्या लक्षात येईल हा 2 गुणिले 31 आहे, हा 2 गुणिले 17 आहे आणि हा 2 गुणिले 41 आहे। याचा अर्थ 17, 31 आणि 41 ह्या ज्या आहेत या मूळ संख्या आहेत, म्हणजेच ही मूळ संख्यांची दुप्पट असणारी संख्या आहेत। पर्यायाचा विचार केल्यानंतर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल, कारण पर्यायाचा विचार केल्यानंतर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल, कारण 106 म्हणजे हे 2 गुणिले 53 असं आहे आणि 53 ही मूळ संख्या आहे। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। 9 9 8 1 3 3 9 5 5 2 5। याचा अर्थ 9 आणि 9 या दोघांचा गुणाकार 81 आहे, 3 गुणिले 3 यांचा गुणाकार 9 आहे, 5 गुणिले 5 यांचा गुणाकार 25 आहे। म्हणजेच पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार हा पुढे येणार आहे। यानुसार पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल, म्हणजेच 8 गुणिले 2 आणि पुढे 16, म्हणजेच 8216 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। 17/49, 22/64 आणि 9/25। याचा अर्थ असा आहे 17 गुणिले 3 वजा 2 म्हणजेच 49 हे या ठिकाणी छेदस्थानी आहे। 22 गुणिले 3 वजा 2 म्हणजे 64 हे या ठिकाणी छेदस्थानी आहे। तसेच 9 गुणिले 3 वजा 2 म्हणजेच 25 हे या ठिकाणी छेदस्थानी आहे। याचा अर्थ अंशस्थानी असलेल्या अंकांची तिप्पट वजा 2 ही छेदस्थानी पाहिजे। या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 चा लक्षात येईल 11 गुणिले 3 वजा 2 म्हणजेच 31 हे 11/31 याप्रमाणे असेल। पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। 504, 111 आणि 600 या संख्यांचा विचार केल्यानंतर लक्षात येईल या सर्व संख्या ज्या आहेत या 3 ने विभाज्य आहेत, म्हणजे या सर्व संख्यांना 3 ने निशेष भाग जातो। या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल, म्हणजे 3 + 8 + 1 बरोबर 12, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। 1 3 5 2, 1 1 2 2 आणि 1 2 3 6 या ठिकाणी लक्षात येईल 3 आणि 1 4, म्हणजेच हा आहे 13 गुणिले 4 म्हणजे 52, हा 13 सोबत या ठिकाणी लिहिलेला आहे। 1 1 म्हणजे 2, म्हणजे हा 11 गुणिले 2 बरोबर 22, हा 22 या 11 सोबत लिहिलेला आहे। 12 यातील अंकांची बेरीज जी असणारे 3 असणारे, म्हणजेच हे 12 गुणिले 3 बरोबर 36 हे या ठिकाणी 12 सोबत लिहिलेलं आहे। अशा प्रकारचा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये सापडून येईल, म्हणजेच 17 याचा अर्थ या दोघांच्या अंकांची बेरीज जी असेल ते 1 असेल आणि 17 गुणिले 8 हा 136 असेल, म्हणजेच हा 136 आपण यासोबत लिहूया 17 136 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। 28, 7 आणि 67। 28 या ठिकाणी लक्षात हा 5 चा वर्ग अधिक 3 आहे, 7 हा 2 चा वर्ग अधिक 3 आहे आणि 67 हा 8 चा वर्ग अधिक 3 आहे, म्हणजेच संख्येचा वर्ग अधिक 3 या प्रकारच्या संख्यांचा हा गट आहे। पर्यायाचा विचार केल्यानंतर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल, म्हणजेच हा 6 चा वर्ग अधिक 3 बरोबर 39, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। 48, 832 आणि 618। आता 48 मध्ये 4 जो आहे आणि 8 या अंकांचा विचार करूया। 8 अंक जो आहे 4 गुणिले 4/2 यापासून बनलेला आहे। 32 हा 8 गुणिले 8/2 यापासून बनलेला आहे आणि 18 जो अंक आहे हा 6 गुणिले 6/2 यापासून बनलेला आहे। म्हणजेच पहिला अंक जो आहे या अंकांचे निंबट सोबत गुणाकार करून जी संख्या तयार होते ती या अंकाच्या समोर लिहिलेली आहे। यानुसार विचार केल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल, म्हणजेच 2 यासोबत 2 गुणिले 2/2 म्हणजेच या ठिकाणी 2 येणार आहे, म्हणून 22 हे
या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 512, 216 आणि 343 या संख्यांचा याच्या लक्षात येईल. हा 8चा घन आहे, हा 6चा घन आहे आणि हा 7चा घन आहे. पर्यायांचं जर गेलं तर 729 हा 9चा घन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 29, 40 आणि 53. 29 याचा अर्थ आहे 5चा वर्ग अधिक 4. हे 40 जे आहे हे 6चा वर्ग अधिक 4 आहे. 53 म्हणजे हा 7चा वर्ग अधिक 4 आहे. याचा अर्थ या सर्व संख्या संख्येचा वर्ग अधिक 4 या प्रकारच्या संख्यांचा गट आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. याला आपण 8चा वर्ग अधिक 4 असे लिहू शकतो, म्हणजेच 68. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 156, 208 आणि 130 या सर्व संख्यांचा विचार केला तर या ठिकाणी लक्षात येईल की या सर्व संख्या ज्या आहेत ते 13ने विभाज्य आहेत. 13ने विभाज्य, याचा अर्थ या सर्व संख्याला 13ने भाग जातो. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल, म्हणजे 234 या संख्येला 13ने निशेष भाग जातो. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.